Hello guys, welcome to vlog number 1. We are going to Nashik. किती हलतोय फोन. Hello guys. This is Geet. आणि आम्ही चाललोय नाशिकला. Welcome to vlog number 1. एकतर आम्हाला लेट झालेलं आहे. तरी कोणी लेट केलं? मी लेट नाही केलं. मी 9:30 ला रेडी होते. निघायचं कितीला होतं? 7. सो पूर्व म्हणजे पूर्व ठरवलेलं काय बोलतात सांग ना. पूर्व नियोजित वेळेनुसार आम्हाला 7 वाजता निघायचं होतं. बट ॲट इज युजुअल इट इज अ संडे अँड आय स्लेप्ट फॉर लॉंग. तर आम्ही आता 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता आम्ही निघालेलो आहे. आमचं प्लॅनिंग तर इकडे तिकडे जायचं आहे. आता बघूया किती स्पॉट्स आमचे कवर होणार आहेत. आधी आम्ही CNG भरलं आणि आता आम्ही पेट्रोल भरतो बिकॉज वी हॅव अ CNG कार. सो गाईस 12 वाजलेले आहेत. आम्ही शहापूरच्या पण खूप पुढे आलेलो आहे. तर आता आमचं ठरलं आहे की आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत. पण बघूया की दर्शन मिळते की नाही. काय वाटतंय की तुला दर्शन मिळेल का? मुश्किल आहे. तरी आम्ही ट्राय करू. हर हर महादेव. पोचू त्याचं. आमचं नाशिकला काम असल्यामुळे एका विकेंडला आम्ही ठरवलं नाशिकला रोड ट्रिपने जायचं. आम्ही आमची कार काढली आणि मस्तपैकी निघालो. द वेदर वॉज सो गुड म्हणूनच ही रोड ट्रिप इतकी मस्त झाली. ॲज यू कॅन सी द स्काय इज क्लिअर आणि आजूबाजूला मस्त ग्रीनरी होती कारण की जस्ट पाऊस पडून गेला होता. अँड होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. स्टे ट्यून्ड. व्ह्यूअर्सला सांगायचं आहे का की आपण नाशिकला का चाललोय? नाही. का? म्हणून म्हणजे जिराफ जगातला सगळ्यात उंच प्राणी असतो. अच्छा, झाला का फालतू जोक मारून? सो गाईज आमचं आता कन्फर्म ठरले की आम्ही त्र्यंबकेश्वरला जातोय. आणि जरी दर्शनाला वेळ लागला तर ओके. वी आर प्लॅनिंग ऑन स्टेइंग ओव्हर देअर. काय वाटतंय की तुला? कसं वाटतंय? मस्त एकदम चकास. फक्त बाईकवरच तर अजून मजा आली असते. तर आमच्या आधी बाईकवर यायचं ठरत होतं पण त्याची तब्येत काय बरोबर नव्हती. ही जस्ट रिकवरिंग फ्रॉम द व्हायरल इलनेस. म्हणून मी त्याला म्हटलं की आपण बाईकवर नेक्स्ट टाइम येऊया. आपण काय येतच राहू म्हणजे की आपण नंतर पण प्लॅन करू शकतो. तर कमेंट डाऊन बिलो की तुम्हाला पण बरोबर वाटतोय ना माझा निर्णय कारनी येण्याचा. कन्सिडरिंग की आता समर चालू आहे, ऊन जास्त असतं, परत हा व्हायरल इलनेसपासून जस्ट रिकवर होतो आहे. तर मग कार वॉज द बेटर ऑप्शन. एवढी काळजी होती तर कार चालवायची ना. मग चालवण्याची कष्ट पण याच्याबद्दल आपण नेक्स्ट टाइम. मध्ये एक जेवणाचा ब्रेक घेऊन आम्ही फायनली त्र्यंबकेश्वरला पोचलो. 5 तास लाईनीमध्ये उभा राहून आमचं दर्शनही झालं आणि मस्त वाटलं. सो दीज आर सम पिक्स वी क्लिक देअर. मंदिरातून आम्ही आमच्या स्टेवर आलो. दिस वॉज द IBIS हॉटेल दॅट वी हॅड बुक फॉर द नाईट. आम्ही खूप दमलेलो होतो. मस्त जेवण करून आम्ही झोपून गेलो. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब टू द चॅनल इफ यू लाईक आर कंटेंट. थँक्यू. बाय बाय.